नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली। या यात्रेची सुरुवात खंडोबा आणि मानकऱ्यांची पालखी काढून करण्यात आली आहे। 29 डिसेंबर पासून सुरू झालेली ही यात्रा 5 जानेवारी पर्यंत चालणार आहे। दक्षिण भारताच्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा सुरू झाली आहे। खंडोबा आणि मानकऱ्यांची पालखी काढून सुरू झालेल्या या सोहळ्याला लाखो भाविकांनी माळेगाव मध्ये येऊन दर्शन घेतले। 29 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार आहे। यात्रेच्या पारंपरिक महत्त्वामुळे विविध राज्यातून व्यापारी माळेगाव मध्ये दाखल झाले आहेत, कारण या ठिकाणी पाळीव प्राण्यांचा बाजार भरतो। या व्यतिरिक्त कला महोत्सव, लावणी महोत्सव, कृषी प्रदर्शनी आणि कुस्तीची दंगल यासारख्या विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। यात्रेच्या नियोजनाबद्दल माहिती देताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या वतीने या महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे। सर्वप्रथम माळेगाव यात्रेनिमित्त सर्व भक्तगणांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आपली माळेगाव यात्रा म्हणजे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी म्हणून यात्रेची आपल्या ओळख आहे। या भागाचे आमदार आदरणीय आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेचा या ठिकाणी सर्व पाहणी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि अतिशय नियोजनबद्ध या यात्रेचं नियोजन या ठिकाणी होतं आहे। त्यासाठी सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकरांना या यात्रेचा खूप असा आनंद त्यांनी घ्यावा अशी त्यांना शुभेच्छा देतो। आणि नित्यनियमाप्रमाणे अमावस्येच्या नंतरची ही यात्रा सुरू होत असते। देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखद निधनामुळं जो दुखवटा जाहीर झाला, त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल। परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते, त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे। बाकीचे सगळे कार्यक्रम 2 तारखेपासून या ठिकाणी होतील आणि यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल। विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता, मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्त्वाचे मंत्रिमंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही, त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल? नाही, असं नाही म्हणता येणार, परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासून त्यांच्या वडिलापासून या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्यनियमांनी यायचे। खंडोबाच्या आशीर्वादानं विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे 26 का 27 खात्याचे मंत्री ते होते आणि राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री होते। त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुणूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते। याच धर्तीवर त्यांनी मी 2004ला आमदार झाल्याच्या नंतर 5.5 कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि या यात्रेच्या विकासाची खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली गोष्ट खरी। माळेगावच्या श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला झालेल्या लाखो भाविकांची गर्दी आणि त्यांच्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल आपल्याला माहिती दिली। यात्रा दरवर्षीप्रमाणे भक्तांसाठी एक महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा ठरली आहे। या यात्रेचे नियोजन आणि यशस्वी आयोजनामुळे या क्षेत्राचे महत्त्व आणखी वाढले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता बघत रहा फक्त सिटी न्यूज चॅनल।